मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला होता। आता अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आणि या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडेंनी गंभीर आरोप केले। त्यामुळे बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून मुंडे विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष दिसून येतोय। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। संदीप भैया एक चांगला कार्यकर्ता आहे। संदीप भैया क्षीरसागरांवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। जे धनंजय मुंडे मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर 4 महिन्यांपूर्वी मौनात गेले होते, तेच धनंजय मुंडेंनी आता अखेर आपलं मौन सोडलंय। या मागचं कारण म्हणजे बीडमधील गाजत असलेलं अल्पवयीन मुलीचं विनयभंग प्रकरण। विनयभंग प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवारचे आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हँड असलेल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडेंनी केला। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, क्लासमेट आहेत काय नेमके खरं काय घडलं, कोण जबाबदार आहे, कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडल्या, याच्या खोलात जाऊन जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। संदीप भैया एक चांगला कार्यकर्ता आहे। त्याचे कार्यकर्ते काय करतात, त्यांनी केलंय का नाही केलं हे स्वतः ते सांगू शकतील, पण संदीप भैया क्षीरसागरांवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। त्यामुळे ते मीडिया समोर जेव्हा येतील, जे काय खरं घडलं हे लोकांना सांगतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो। अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाप्रकरणी संबंधित क्लासचा मालक विजय पवारसह प्रशांत खाटोकर या 2 शिक्षकांना अटक केली। या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप होता। त्याचे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत फोटो असल्याचं समोर आलं, तर धनंजय मुंडे यांचे देखील विजय पवार या आरोपी सोबतचे फोटो बाहेर आले। 30 जुलै 2024 पासून पीडित अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, शिक्षक विजय पवार प्रशांत खाटोकर कडून सतत लैंगिक छळ, क्लास संपल्यानंतर पीडित मुलीला केबिन मध्ये बोलावून लैंगिक छळ करायचे। अल्पवयीन मुलीचं लैंगिक छळ प्रकरण 27 जूनला समोर। गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक विजय पवार प्रशांत खाटोकर फरार। 29 जून रोजी दोन्ही फरार शिक्षकांना बेड्या। बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली। आमदार संदीप क्षीरसागर आरोपी क्लास चालकाला मदत करायचे का, त्यांचा राजाश्रय होता का असा सवाल उपस्थित करत सीडीआर तपासण्याचीही मागणी केली। जे विजय पवार नावाचे जे त्या कोचिंग क्लासेसचे मालक होते ते संदीप क्षीरसागर यांच्या फार जवळचे आहेत। म्हणूनच माझी मागणी आहे की संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर तपासण्यात यावा आणि त्याच्यात जर ते दोषी असतील तर त्यांना नक्कीच एसपी गावात काही सोडतील असं मला वाटत नाही, पण म्हणूनच त्यांचं चौकशी ही झालीच पाहिजे। आणि ते विजय पवार आणि ते जे दुसरे प्रोफेसर आहेत त्यांना तर खरंच खूप सक्तीची त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी मी देखील करते। मला हे बघा, प्रत्येकाला म्हणजे ते जे विजय पवार आहे त्यांचे सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर फोटो आहे, सगळ्याच लोकांबरोबर त्यांचे संबंध आहे। मग एकटं संदीप क्षीरसागरांना त्या बाबतीमध्ये कसं दोष पकडताय? बीडमधील प्रकरणाची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली। महिला आयोगाने बीडच्या पोलीस अधीक्षकांना या संदर्भात एक पत्र पाठवून क्लासेसची इमारत सील करण्यासंदर्भात आणि सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या। तर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी निवेदनाद्वारे केली। संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही, हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो। एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच। पोलिसांवरती का दबाव आहे, कशामुळे या दबावाखाली येऊन पोलीस असं काम करतात याचं उत्तर मात्र माननीय मुख्यमंत्री देतील। माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे। त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सिनियर IPS महिला अधिकारी नेमून चौकशी करावी
अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. मी त्या संदर्भात डीजींना निर्देश दिलेले आहेत की डीजींनी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा. ज्या धनंजय मुंडेंना वाल्मिक करारच्या मुद्द्यावरून संदीप क्षीरसागरांनी घेरलं होतं, तेच संदीप क्षीरसागर आता विजय पवारच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंच्या टार्गेटवर आले. त्यामुळे आता बीडचं राजकारण नव्या वळणावर जाणार हे नक्की. मात्र यात पीडितांची हेळसांड होऊ नये हीच अपेक्षा. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.